नमस्कार मित्रांनो, आता हा ब्लॉग दुपारचा आम्ही काढतोय। आता मी बिल्डिंगच्या खालती आलोय आणि आज आपण जाणार आहे चिपळूणच्या रेल्वे स्टेशनला। आता त्याचं नूतनीकरण झालंय, म्हणजे आधी वेगळं सगळं एकदम खूप मस्त केलंय। तुम्हाला तिथे दाखवतो, फुल लाईट्स वगैरे लावल्यात। आता आपण तिथं जाणार आहे आणि तिथून भेट देऊन येणार आहे। चला गाडीत बसूया। ताता बसले, चला तर मित्रांनो, आज आपण निघालेला आहे चिपळूणच्या रेल्वे स्टेशनकडे। व्ह्यू मस्त येतोय। चिपळूणचं रेल्वे स्टेशन आता सुंदर असं त्याचे सजावट आणि नूतनीकरण केलेलं आहे। ते आपण झालेलं आहे, हा पाहू शकता आहे सुंदर। आता आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनच्या मार्गावर। आता थोड्याच वेळात रेल्वे स्टेशन चिपळूणचं येते। चिपळूण रेल्वे समोरच आपल्या चिपळूणचं सुंदर असं नूतनीकरण केलेलं रेल्वे स्टेशन। चला तर मित्रांनो, आम्ही आता चिपळूणच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहोत। हे बघा, नूतनीकरण केलेलं आता तुम्हाला दाखवतो। हे बघा, खूप छान पेंटिंग्स काढल्यात आणि शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा असे एक बोर्ड लावले। तिथं पालखी उचललेली पण दाखवले आणि मोठे मोठे बॅनर लावलेत। इथं पण पेंटिंग आहेत, हे बघा। आणि सुसज्ज पार्किंगसाठी एरिया, म्हणजे उन्हाळी पावसाने आपल्या गाडीला काय होणार नाही म्हणून शेड पण तिथं मारले बघा वरती चांगली। तिथं किती गाड्या लागल्या बघ, पहिले नव्हतं जास्त, तर आता नूतनीकरण केले म्हणजे चांगलं व्यवस्थित। आता शेड वगैरे सगळ्या मारले गाड्यांसाठी, हे बघा। आणि तिकडं त्याच्यापेक्षा मोठी शेड आहे, तिकडं पार्किंग आहे आणि इकडं पण पार्किंग आहे। सगळ्या गाड्या फुल आहेत बाबा। या इकडे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रवाशांसाठी इथे ऑटो रिक्षाची देखील सोय आहे, हे बघा। आणि इकडं कारसाठी वेगळी जागा आणि बाईकसाठी आणि रिक्षा एक वेगळं स्टँड पण आहे, हे बघा। बहादूर शेख पासून चिपळूण रेल्वे स्टेशन 5 ते 7 मिनिटं अंतरावर आहे। पाहू शकता की चिपळूण रेल्वे स्टेशनच्या बाहेर एंट्रीलाच तटबंदी असते, त्याप्रमाणे सेम बनवलेला आहे। अगदी सुशोभित मस्त असं एकदम राऊंड शेप केलेला आहे आणि एकदम फ्रंटला एकदम आपलं चिपळूण आपला अभिमान हा बोर्ड लावलेला आहे। आणि आपले प्राणी आहेत, सिंह आहे, हरिण आहे, घोडे आहेत। मस्त असा राऊंड शेप केलेला आहे, बघायला एकदम सुपर वाटतं। येणाऱ्या मध्ये ग्रास आहे एकदम मस्त, गाव टाइप सगळं बनवलं जसं गावात असतं, जंगलात। तिथं मध्ये झाड आहे बघा मोठं, चांगलं सुशोभित। एलईडी बोलायचं ना, एलईडी रात्रीची खूप छान दिसतं, रात्रीचं आलं। चला चला तर मित्रांनो, आपण आता प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत। किती गर्दी आहे बघा माणसांची। इथे रेल पण लावले, पटरी।
इथून आता ट्रेन कुठली तरी येणार आहे, मांडवी एक्सप्रेस कुठली तरी ते दिसतंय. स्नॅक्स पण आहे इथं, जेव्हा खायला म्हणजे समजा ट्रेन लेट झाली आपली, आपण इथं खाऊ शकतो. हे बघा चिपळूण, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर असतं. हे बघा चिपळूण आणि इंग्लिशमध्ये लास्टला चिपळूण. हे बघा आजी आली ट्रेन आली बघा, आपल्याला ट्रेन दिसली येते. मडगाव. हे बघा इथं हॉर्न वाजवलं ते नाही, तिकडेच हॉर्न वाजवलं वाटतं. हो असं वडापावाला टायरच थांबलेत. कधी येतात आणि कधी ते वडापाव विकतायत त्यांना. आले जेवढी लांब आहे बघा, अजून संपली नाही. झूम करून नको थांबत, कुठपर्यंत आहे बघायची. संपायला खूप वेळ लागेल. ही मांडवी, ही 12 डबे असतात ना बाबा टोटलला ट्रेनला, 12. आणि हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे आणि तो त्या साईडला दिसतोय तो 2 आहे. हे बघा गर्दी बघा किती आहे. मस्त खाण्याची पण सोय आहे. जर तुम्हाला भूक लागली तरी इथे काही टेन्शन नाही, तर तुम्ही पोट भरून खाऊ शकता. ट्रेन आता थांबले, वडापावाला गेले असतील आता वडापाव विकायला. हे लेडीजसाठी, ते जेंट्ससाठी, आणि हे एक्झिक्युटिव्ह. ते पाणी कसलं बाबा निघतं तिथून? पाणी हे ट्रेनमध्ये भरण्यासाठी पाण्याची पाईपलाईन असते. हां लोड करतात. तिथून तर पाणी लोड होत असेल. हां बघा पटरी तिथंपर्यंत आहे आणि इकडून पण खूप लांब आहे. हे बघा एक्झिक्युटिव्ह लॉन्चचा चार्ट. सिंगल सिटिंग कुशन सोफा 1 तासासाठी 50 रुपये, आणि प्रीमियम सिंगल लार्ज कम्फर्टेबल सोफा 1 तासाचे 100 रुपये. म्हणजे समजा इथं तुम्हाला बसायचं असेल त्याची चार्ज फी आहे. हां म्हणजे समजा वेळ झाला असेल तर तुम्ही इथे बसू शकता. हे बघा कोकण रेल्वेचा लोगो पण आहे. एक्झिक्युटिव्ह लाउंज. बाबा आता आपलं फिरून तर झालं, कारण मला खूप भूक लागली. आपण कुठेतरी जेवायला जाऊया बाहेरच. चालेल बेटा, चला जाऊया, तशी पण भूकच लागली. दोघं येत आहेत आता झोपले, आणि त्या हॉटेलला डायरेक्ट जेवून डायरेक्ट घरी निघूया. चला खूप भूक लागली, लवकर जाऊया आणि खाऊया. चला तर मित्रांनो, आम्ही आता हॉटेलच्या शोधावर निघालोय. हे बघा मम्मी, भूक लागली हवा सगळ्यांनाच, आणि आता आम्ही जाऊन पोटभर जेवणार. चला शोधतोय आता आम्ही कुठलं चांगलं हॉटेल भेटतंय काय. मित्रांनो आपण आता रेल्वे स्टेशन वरून दमून जेवायला आलेलो आहोत. चला भूक लागली, लवकर चला या. इकडे बसूया आपण. इकडे पण तेच आहे, तेच होत तिकडेच. चालेल बस इथं. हो इकडे बस, हो तिकडे या. बस आता बाबा मेन्यू बघतायत, काय ठरवायचं. ठरवा लवकर, भूक लागली. काय खायचं तुम्ही ठरवा. बघा सिलेक्ट करा. बटर चिकन, फुल बटर चिकन आणि 8 रोटी. चालेल दिली ऑर्डर आता. काका लवकर आहे ना. हा भूक लागली, फिरून आलोय आम्ही. हे तुला भूक लागली काय? भरडी खाऊन आली पोटभर. तिचं पोट भरलंय आता. थांबा, प्या. आठवडा झाला. काय टिश्यू करून घेतेस?
थोडीशी बास बस. डाळ गरम आहे. हे बघा. चिकन पण मिक्स केलंय मी. हो. कांदा मग खाऊया या. कांदा बाजूला देऊन हा कांदा घेतला. असं डाळ आणि चिकनचं एकत्र फ्लेवर येतं. फ्युजन. जिऱ्याचा पण फ्लेवर आहे. जिरा राईसचा मस्त लागतं. चला तर मित्रांनो, आता आमचे जेवण झालेले आहे. आता पोटवर शेवटचा राईस खाल्ला आणि पोट भरले. आता मला लय झोप आले. आता मी घरी जाऊन झोपतो. हा तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलच म्हणजे दिसाई डायरीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू. बाय.